नमस्कार मंडळी. झालं असं की माझ्या मुलाला गोड खावंसं वाटलं. त्याला कधी गोड, कधी तिखट, कधी चटपटीत खावंसं वाटतं. लहान मुलांचं असंच असतं नाही का. तर मग शेंगादाणे मी लाडूसाठी भाजून ठेवले होते, पण त्याच्यावरचे जे साल असते ते काढायचं विसरून गेले. आता त्याच्यानंतर मी शेंगादाण्याचे साल काढायला घेतले, पण ते काही निघेना. मग पुन्हा मी शेंगादाणे थोडेसे गरम करून घेतले, त्याच्यानंतर साल पटपट निघाले. मग कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं, त्यामध्ये 1 वाटी मी साखर टाकून घेतलेली आहे आणि साखर अशा पद्धतीने मेल्ट करून घ्यायची आहे. आणि मिक्सरला मी 1 वाटी शेंगादाण्याचा कूट प्लस मोडवरती बारीक करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने गरगर गरगर फिरून घ्यायचं आहे. मिश्रण तयार आहे. आता पोळपाटाला खाली चिटकू नये म्हणून थोडंसं तूप लावून घेतलं आहे बघा. आणि मिश्रण असं मस्त पसरून घ्यायचं आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर चाकूने असे त्याचे काप करून घ्यायचे, म्हणजे जी चिक्की आहे ती व्यवस्थित कट होते. तर आता साईडचा भाग कोणी खाल्ला आहे तुम्हाला सांगायला नको. चला तुम्ही सबस्क्राईब करा.